कुठे जायचं फिरायला? डीपी रोडला जाऊ, सामसुमा असतं, कोण नसते तिथं. बस. अरे सौरव, इथे कुठं आणलं जंगलात? मला भीती वाटते. चल दुसरीकडे जाऊ आपण. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, विश्वास आहे ना, चल काय नाही होणार. अरे अजून किती लांब आहे? झाली काय रे भावा? डोकं जाम झालंय पक्क आहे ना. याला पेन मक्कर आहे ना, हे हल्ला भाऊ काहीतरी दिसतंय. अरे तो कसे बसले. विषय करून टाकायचा का? चला काय वाटतं? आज वाजून टाकू. ए केळे ए काय छपरी चालली इकडे. चालली तर इकडे, हा? ए कुठं इथं काय? काय काय सोमने ए तुझ्या घरी आईला माहितीये फोन का लाव. तुमच्या होय? ए तुझ्या आईचा नंबर दे. पळू काय नको करत इकडे. होते इथं, होय रे? ए इकडे पळू नको. ए वाटली हा? इकडे रे. दादा काय नव्हतो करत, ज्येष्ठ बसलेलो दादा, खरं काय नव्हतं करत. बसायला आलता वय, आम्हाला काय चिवत्या समजतो काय? हा हे सांग याला. बसायला काय तुम्हाला दुसरी खाली पब्लिक प्लेस भेटली नाही का? इथं डोंगरावर एकटे एवढं इथं सामसूम मध्ये बसाय आलते. काय करत होते बघितलं सगळं आम्ही. कळलं का? येडा येडा समजतो का आम्हाला? असा मारण कुत्र्यासारखा. दादा परत नाही येणार. हा जाऊ दे ना दादा, प्लीज जाऊ दे, खरं परत नाही येणार. ए तू इकडे. ए तू इकडे ये. तुझ्या आई दादा, जाऊ बापा. दे. ए तू सर. ए तुझ्या आई बाप्पाचा नंबर दे. चल पुढचं बोलते का? लय जवानी फुटली का तुला? ए नंबर दे. नंबर दे. डोंगरावर फिरती एकटे एकटी. तुझं वय काय? लय चाळे भरले. आई बाबा नंबर दे. शिकवलंय का? शिक्षणाचं नाव खाली करते का? नंबर दे. ए बाबा फोवाड हाल. जायचंय ना तुला? एक काम कर, चल मोबाईल दे, मोबाईल दे. पैशाचं पाकिट दे. देतो दादा, जाऊ द्या ना, दे. जाऊ द्या ना दादा. अरे जाऊ दे, काय दे. जाऊ दे काय दे. चल दे. पुढचं बोलतो काय? चल दे. ए थांब, मारू नको, थांब. दे चल. चल. नाही तर कुत्रा ए तू इकडे इथं बस. बस खाली. दादा जाऊ द्या ना. पोलिसांना जर सांगितलं ना, जाऊ दे दादा. नाव सांगतो का? कोणाला फोन बिन केला ना, कळलं का? वरडू नको, आवाज बंद. तुम्हाला जंगलात ए परत इकडे यायचं नाही काय? कळलं का तुला? लक्षात ठेव. चल ये, चल, चल. झाली सोय आपली. तुझ्यामुळं मारणार हे त्याला. असले येड जवे जंगलात येते एकटे एकटे सांगा बघू आपल्या सारख्यांची सोय पाणी होत. तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आपण ह्या व्हिडिओमधून एवढं शिकलं पाहिजे की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मुलं मुली फिरायला जाताना प्रायव्हसीचा विचार करतात, सामसूम ठिकाणी जायचा विचार करतात जिथं आपल्याला कोणी बघणार नाही, आपल्याला एकांत भेटन. पण अशा ठिकाणीच खरं गुन्ह्याची सुरुवात होत असते. हे छपरी मुलं मुली जंगलामध्ये डोंगरावर दारू प्यायला येतात, फिरायला येतात आणि अशा कपलचा ते फायदा घेतात. मग यावेळेस त्यांना मारहाण होते, त्यांच्याकडून पैसे हिसकावले जातात, मोबाईल हिसकावला जातो, कधी कधी त्या मुलीवर अत्याचार केला जातो आणि मुलं मुली पोलिसांना सांगू शकत नाही, आपल्या घरच्यांना सांगू शकत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जायचं टाळा आणि सेफ राहा. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.